नमस्कार मित्रांनो, मी सौरभ. आज 22 सप्टेंबर आणि आजपासून गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने जो पण हेल्थ इन्शुरन्सवरती आणि टर्म इन्शुरन्सवरती 18% GST लागत होता तो झिरो केलेला आहे. मागच्या फायनान्शियल इयरमध्ये गव्हर्नमेंटला यामधून जवळपास 16,398 करोडचा रेव्हेन्यू जनरेट झाला होता, की जो आजपासून झिरो होणार आहे. ही स्टेप गव्हर्नमेंटने का घेतली? कारण की ह्या इसेन्शियल गोष्टी आहे. कारण की आपण बघितलं होतं हॉस्पिटलमध्ये जो खर्च वाढलेला आहे आणि ज्या प्रकारचे वेगवेगळे डिसीज होत आहेत, तर कोणाला किती खर्च लागेल सांगता येत नाही. त्यामुळे प्रत्येकाचा हेल्थ इन्शुरन्स असणं आज आवश्यक बनलेलं आहे. आणि टर्म इन्शुरन्स काय असतो की सपोज जर का एक कमावता व्यक्ती आणि त्यालाच काही झालं तर अगोदर आपण एक पर इयर प्रीमियम भरावं लागतं. आणि जर का त्या व्यक्तीला काही झालं तर फॅमिलीला 50 लाख असेल किंवा 1 करोड असेल किंवा त्याच्या इन्कमप्रमाणे आपण 2 करोड 3 करोड अशा पद्धतीचा कवर घेऊ शकतो. तर ह्या दोन्ही गोष्टीसाठी आजपासून झिरो टॅक्स गव्हर्नमेंट आकारणार आहे. तर त्यामुळे तुम्ही एक स्टेप घेऊन ह्या गोष्टी आपल्या फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये इन्क्लूड करायला पाहिजे. ओके.